लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात भर दिवसा देखील घरफोडीच्या घटना घडत असून गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी बंद बंगल्याच्या किचनचे ग्रिल कापून 2,31,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलेला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दुसऱ्या एका घटनेत संत गाडगे महाराज धर्मशाळा या ठिकाणी सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे 20 मोबाईल आणि 2 पाकिटे असा 1,63,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलेला आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गंगापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शारदानगर येथे असलेल्या शरण बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी किचनचे ग्रिल कापून 2,31,000 रुपये रोख, सोन्याचे कॉइन, घड्याळ आणि लोखंडी तिजोरी चोरून नेली आहे। या प्रकरणी यश हरीश हेमदानी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। तर सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे यवतमाळ येथून सहलीसाठी आलेले विद्यार्थी हॉलमध्ये झोपलेले होते। अज्ञात चोरट्यांना या विद्यार्थ्यांचे 20 मोबाईल आणि 2 पाकिटे असा 1,63,000चा मुद्देमाल लंपास केलेला आहे। या प्रकरणी प्रथम मनवर या विद्यार्थ्याने भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।